लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव दुरुस्तीनंतर पुन्हा सुरू. जलतरणपटूंना मोठा दिलासा. पाणी फिल्टरेशन यंत्रणेतील बिघाड दूर. मनपाने केली तातडीने दुरुस्ती. सभासदांकडून समाधान व्यक्त. त्र्यंबक रोडवरील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावातील पाणी फिल्टरेशन यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मागील 7 ते 8 दिवस तलाव बंद ठेवण्यात आला होता. या कालावधीत जलतरणपटू आणि सभासदांची गैरसोय होऊ नये यासाठी नाशिक महानगरपालिकेचे तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली. आवश्यक तांत्रिक दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या जलतरण तलावाचे सुमारे 2,500 सभासद असून दररोज मोठ्या संख्येने हौशी तसेच नियमित जलतरणपटू येथे सरावासाठी येत असतात. पाणी शुद्धीकरण आणि फिल्टरेशन यंत्रणा सुरळीत कार्यरत राहणे अत्यंत आवश्यक असल्याने तांत्रिक बिघाड दूर करून संपूर्ण व्यवस्था पूर्ववत करण्यात आली आहे. जलतरण तलावाच्या अतिरिक्त व्यवस्थापक शिल्पा सुभेदार यांनी सभासद आणि हौशी जलतरणपटूंना आवाहन केले आहे की नियोजित वेळेत जलतरण तलावाचा लाभ घ्यावा तसेच नाशिक महानगरपालिकेच्या सर्व नियमांचे आणि सुरक्षा सूचनांचे पालन करावे. दरम्यान दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या जलतरण तलावाच्या ज्येष्ठ सभासदांनी येथे करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. तातडीने दुरुस्ती करून सुविधा पूर्ववत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी नाशिक महानगरपालिकेचे आभार मानले. जलतरण तलाव सुरू झाल्याने शहरातील जलतरण प्रेमी, प्रशिक्षणार्थी आणि नियमित सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांच्या सरावाला पुन्हा वेग मिळाला आहे. नमस्कार, मी नाशिक महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे अतिरिक्त व्यवस्थापक शिल्पा सुभेदार पागे सांगते की आमचा जलतरण तलाव गेले 8 दिवस बंद होता. काही तांत्रिक अडचण आली होती, त्यामुळे बंद ठेवला होता. तर आता त्याचं निराकरण झालेलं आहे आणि सभासदांसाठी तो आजपासून पोहण्यासाठी खुला केलेला आहे. आपण मागच्या शुक्रवारपासून महिलांसाठी सुरू केला होता आणि आजपासून आपण पुरुषांसाठीचा जो असलेला मोठा जलतरण तलाव आहे तो सुरू केलेला आहे. तरीही जे नागरिक ज्यांना ही बातमी कळलेली नसेल त्यांना मी सांगते की आपण येऊन त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. नमस्कार, मी राजेंद्र ओढेकर या जलतरण तलावाचा आजीव सभासद. एक नशीबवान नाशिककर म्हणून मी आपल्याला बोलतो आहे की नाशिक महानगरपालिकेचे एकूण 7 तलाव आहेत. त्याच्यापैकी 4 जे आहेत ते महापालिका चालवते आणि 3 प्रायव्हेट चालवतात. तर एक अशी व्यवस्था इतर तुम्हाला कुठल्याच गावामध्ये मिळणार नाही, मेट्रोपोलिसमध्ये मिळणार नाही. ही व्यवस्था फक्त नाशिक महानगरपालिकेत आहे. आणि या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसामध्ये इथल्या फिल्ट्रेशन प्लांटचा जो काही प्रॉब्लेम झाला होता तर तो आता सॉल्व झालेला आहे आणि परत व्यवस्थितपणे नाशिकचा हा जलतरण तलाव कार्यरत झालेला आहे. नागरिकांनी परत त्याचा लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य अबाधित राखावं. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.